8-10 दिवस सुरू आहे की त्या ठिकाणी रिप्लेसमेंट इमिजिएटली देणं अपेक्षित आहे. आज देणार, उद्या त्यांची हे करणार कोण होतं? तुमची रिझल्ट आहेत तुमच्याकडे, आता मार्कशीट तुमच्या ताब्यात आहेत. मार्कशीट देतील ना. हेडमास्टरला मी बोललो होतो ना, त्यांना प्रसाद टाकून हिंदीच्या मुख्याध्यापकांनी चार्ज घ्यावा ना. तो लेखी आदेश आहे, काढलाय तुम्ही? वार्ड ऑफिसर काढला. लेखी आदेश काढलाय. मला सांगितलेलं नको कोणाचा, तोंडी आदेश नको मला कोणाचे. तोंडी आदेश कसे फिरवले जातात हे महापालिकेत मी 25 वर्ष बघतोय, 30 वर्ष. लेखी आदेश काढले तुम्ही कोणाचे? तुमच्या राजकारणापायी ह्या गोरगरिबांच्या मुलांचा खेळ खंडोबा करता तुम्ही. तुमचे राजकारण आहेत, मला सगळं माहिती आहे तुमच्या शिक्षकांमधले. आणि बंद तरी कशाला करायची? कशासाठी बंद करायची सांगा मला. 2 मिनिटं द्या मला. 5च्या वर्गाची जी मुलं आता येतील, 8वी 9वी, 8वीतून 9वी मध्ये, 9वीतून 10वीला जाणारी जी मुलं आहेत ती कुठे जाणार आता? लास्ट मोमेंट चाललंय. आता ते लोक कुठे ऍडमिशन शोधतील त्यांचे? आणि सगळे तिकडे स्लम एरियाचे लोक, त्यांना प्रॉफिट आहे तिकडे लोकांना की 9वी 10वी जे फीज आपल्याला अफोर्ड, पहिली ते 8वी पर्यंत आपण फ्री मध्ये. सर एक मिनिट प्लीज. सर प्लीज. या 4 लोकांची ऑर्डर टाकली. मूळ शाळेपासून कार्यमुक्त आणि ती डोंबिवलीची होती, तिथं नवी रवीचे लोक काम करतात. 100 मुलं दहावीला असतात. आणि उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या सबमिशन नाही झालं. शिक्षक होते कमिशनर गेले डोंबिवली, मुख्यमंत्र्यांकडे येणार आहे. त्यांनी डायरेक्ट नाही होऊन त्यांच्या आजच्याच तुम्ही 4 माणसं बसवा ना, त्यांचं ऑनलाईन सबमिशन करून द्या. ती जबाबदारी तुमची. एक महत्वाचा विषय बोलू का? विषय असा की नेतिवलीला या वर्षीपासून पण ती बंद करताना तिथल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले, 4 शिक्षकांना. आता तिथं जे विद्यार्थी शिकत होते, तुम्ही मराठी शाळा बंद करा तर आम्ही काय करणार? नंतर तुम्ही बोलाल की तुम्हाला मराठी येत नाही बोलायला. हो, एकदम महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही युपीचे आहे का? हो, मी युपीची आहे. युपीचे माझी पोरं मराठीमध्ये शिकताय. नेपाळचे आहेत, मराठी शिकवतात त्या आपल्या मुलांना. मराठी आमची शिकवतात. रिक्वेस्ट आहे, आमची शाळा बंद करू नका. यांना कशी मराठी येणार यांच्या मुलांना? चला 10 मिनिट. प्रॉब्लेम असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रबोधनकार ठाकरे विद्यालय जे नेतिवली येथे आहे, तिथं 9वी 10वीचे वर्ग आपण चालवत होतो मागील 3 वर्षापासून. तर ते अचानक बंद करण्यात आलेले आणि ते बंद केल्यामुळे त्यांना ना मार्कलिस्ट मिळते ना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळते आणि उद्या ॲडमिशन घेण्याचा मला वाटतं शेवटचा दिवस आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही चौकशी केली असता कळलं की जे बोलणारे आहेत शिक्षण अधिकारी यांनी यांची मनमानी करून ही शाळा बंद केलेली आहे. तिथल्या शिक्षकांना त्यांनी नोटीस काढलेली की आपण इथून कार्यमुक्त व्हा म्हणून. मग आज हे जेवढे विद्यार्थी आहेत यांचं भवितव्य अंधारामध्ये आहे. आणि एकीकडे आपण म्हणतो की आपल्या इकडची मुलं शिकली पाहिजेत महापालिका लेवलवरती आणि आपण असलेली शाळा बंद करतो आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये आता 66,000 शाळा या बंद झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या अभावी. आणि इकडे विद्यार्थी असताना आपण शाळा बंद करतो, हा कुठेतरी विरोधाभास आहे. आणि आम्ही याचा निषेध करतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक स्मार्ट सिटी म्हणून सगळीकडे उदो करते. आणि अशा परिस्थितीमध्ये नेतिवली एक विभाग आहे ज्या ठिकाणी एक कष्टकरी समाज राहतो आणि त्यांची मुलं शिकतात. तर त्यांच्यासाठी असलेलं एक व्यासपीठ आज महापालिका बंद करते शिक्षणाचं. आणि आम्ही यासाठी जाब विचारण्यासाठी आता उपायुक्त बोरकर यांच्याकडे जात आहोत. माझं नाव शिलानंद गणेश नसरगंध असं आहे. आम्ही घरात जॉईंट फॅमिली आहे. जवळजवळ आम्ही 4 भाऊ एकत्रच आमचं कुटुंब आहे आणि त्या ठिकाणी आमचे 15 ते 16 मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत. आता सध्या 9वी 10वी या ठिकाणी वर्ग बंद, म्हणजे शाळेला टाळाच लावून ठेवलेला आहे. आणि आम्हाला असं आम्ही शिक्षकांना कॉल केले, शिक्षकांना आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला शाळेचे मुलांचे आमच्या सर्टिफिकेट किंवा रिझल्ट आम्हाला द्या. तर ते सांगतात की आम्हाला या ठिकाणाहून कार्यमुक्त केलेलं आहे. मग तुम्हाला जर कार्यमुक्त केलं असेल तर आमच्या मुलांचं कसं काय करायचं पुढे? आमच्या मुलांचं कसं होणार जर का या ठिकाणी शिक्षक देत नाहीत? आता उद्याचा शेवटचा दिवस आहे ॲडमिशनचा. आमच्या मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही वारंवार फिरत आहोत इकडे तिकडे आणि आमच्यावरच आमचं घर चालत आहे. आमचे मुलं घरामध्ये असतात, त्यांना जर ॲडमिशनसाठी आम्ही इकडे दिवस रात्र मेहनत करतो आहेत आणि हे आम्हाला असे उडवाउडीचे उत्तरं मिळत आहेत. तर याबाबतीत तुम्ही काय तो योग्य निर्णय घ्या
आणि आम्हाला आमच्या मुलांच्या जवळजवळ एकूण तिथं त्या ठिकाणी 9वीला असतील तरी पण 60-70 विद्यार्थी 9वीला असतील आणि 10वीला एक 60-70 असतील म्हणजे अंदाजे. KDMCच्या मराठी शाळा अचानक बंद करण्यात आली आणि मुलाचा भवितव्याचा प्रश्न आहे. 10वीच्या मार्कशीट लिहून शिबिर देण्यात आले नाही. शेवटचा दिवस आहे, याची काय भूमिका असणार आहे? अशा प्रकारे कोणतीही KDMCची मराठी माध्यमाची शाळा बंद करण्यात आलेली नाही. शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे आजच प्रशासन अधिकारी जे आहेत नगरपालिका शिक्षण विभागाचे त्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय किंवा अडवणूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी. सर, जे संबंधित शिक्षक जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होणार की नाही? सदर अनुषंगाने योग्य चौकशी करून योग्य कार्यवाही पुढे करण्यात येईल.